अंडा बॉल, तांबडा, नमस्कार मित्रांनो, मी मंगेश स्वागत करतो श्री मंगेश काय यूट्यूब चॅनलवरती. आज मी आलेलो आहे आकाशचा आनंद घेण्यासाठी, म्हणजेच की हॉटेल आकाश आनंद या ठिकाणी आलेलो आहे. पाठीमागं बघू शकता हॉटेल आकाश आनंद आहे माझ्या. तर आमचा आज आपण जाणार आहे इथे आणि इथले जेवणाची क्वालिटी क्वांटिटी कशी आहे ते बघणार आहे. आता वाजलेले आहेत 12:30. तर आपण जास्तच लवकर आलो कारण की आपलं कामं वगैरे संपवली आणि त्याच्यानंतर आलो इथे. तर तुम्हाला हे लोकेशन सांगतो एक्झॅक्टली. हे माझ्या पाठीमागे बघताय, इकडे जातो नेरेला रोड आणि इथे आहे बघा हे बालाजी सिंपोनीचा टावर आहे. आणि हा रोड येतो तो ओल्ड पनवेल न्यू पनवेलवरून असाच रोड येतो आणि हा पुढे जातो बघा, इकडे नेरेला जातो बघा. आणि हॉटेल आकाश आनंद आहे इथे. हे बघा हॉटेल आकाश आनंद, फॅमिलीची पहिली पसंती. तर आपण इथून एंट्री करून चाललो आहे आतमध्ये. तर आतमध्ये जाणार आहे आणि इथे सिटिंग अरेंजमेंट किती आहे, त्याच्यानंतर इथं कुठलं जेवण भेटतं, इथे क्वालिटी क्वांटिटी, इथले दर वगैरे कसे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आतमध्ये जाऊन पाहणार आहे आपण. तर चला आपण आता आत चाललो आहे. काय आतमध्ये आल्यानंतर असं गार्डन लागतं आपल्याला, तिथे पार्किंगला वगैरे जागा आहे इथे. आणि आता इथून आतमध्ये चाललो आहे बघा, असं मस्त सजावट केलेली आहे बघा. मध्ये आल्यानंतर इथे मचान टाईप बघू शकता, झोपडी टाईप आहे. 1 2 3 4 अशा इथं झोपड्या बघायला भेटतात. आणि इथं असा एरिया भेटतो आहे, म्हणजे ज्यावेळेस संध्याकाळ असते त्यावेळेस इथे बघा सगळे टेबल वगैरे टाकतात आणि त्याच्यानंतर इथंसुद्धा लोक जेवायला बसतात. आणि आतमध्ये हे बघा, आता इथून एंट्री करतो आहे. असं काय आहे बघा. तरी असं बघा, इकडे आता फॅमिली सेक्शन आहे. इथे फॅमिली सेक्शन आहे ना दादा इथे. अच्छा, सिटिंग अरेंजमेंट किती है अपने इथे? कम से कम 100 लोगों का है. 100 लोगों का. इधर कितना बैठ सकते हैं एसी में? एसी में 150 लोग बैठ सकते हैं. बाहर गार्डन है. अच्छा, गार्डन में कितना लोग बैठ सकते हैं उधर? गार्डन में 50 लोग. 50 लोग, मतलब टोटल बघू शकता टोटल 100 लोक बसतील अशी इथे अरेंजमेंट आहे. तर मला विचारायचं की एसीचं काय चार्जेस वगैरे काय एक्स्ट्रा आहेत का आपल्या इथे? नहीं, वो नॉर्मल चार्जेस है. नॉर्मल चार्जेस आहेत. हाँ. तर आपण आपले किचन बघू शकतो. आपण चला आता आतमध्ये आलो बघा इथे. आणि आता आतमध्ये बघूया काय काय इथे जेवायला. तर मित्रांनो, आपण यांचा आता त्या रेट बघूया काय. हॉटेल आकाश आनंद यांच्या थाळ्या आहेत. व्हेज थाळी घेता तर तुम्हाला भेटतं 200 रुपयाला. काळा चिकन थाळी घेता तर तुम्हाला भेटतं 240ला. अळणी चिकन 240ला. त्याच्यानंतर खरडा चिकन जे की आहे 240. काळा मटण 360 रुपये, खरडा मटण 340 आणि अळणी मटण 340 असा इथला रेट आहे. तर आपण सध्या मागवलेल्या आहेत 2 थाळ्या. चिकन 2 थाळ्या मागवल्या. एक खरडा चिकन घेतलं आणि दुसरं एक साधं चिकन आहे. तर आता ती त्यांची ऑर्डर येईल, त्याच्यानंतर आपण जेवूया आणि बघूया त्यांची कशी क्वांटिटी कशी आहे, क्वालिटी कशी आहे, ह्या सगळ्या आपण बघूया. तर आपण जे मागवलेले आहे ते 240 रुपयेवाली आपण थाळी मागवलेली आहे. तर आता 240 रुपयेवाली त्यांची थाळी येईल. तुम्हाला थाळी दाखवतो. ॲक्च्युली किचनमध्ये आपल्याला जायचं होतं पण त्यांचं थोडंसं ते बोलतात की अलाउड नाही आहे. तर ठीक आहे, काय हरकत नाही. आपण आता थाळी खाताना डायरेक्ट तुम्हाला दाखवूया आणि इथली टेस्ट काय आहे, तर क्वालिटी क्वांटिटी कशी आहे हे देखील आपण तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तुम्ही हा कंटिन्यू व्हिडिओ करा. चला, या हॉटेलला येतं. त्या हॉटेलचं टायमिंग आहे दुपारी 12 ते रात्रीच्या 12पर्यंत या हॉटेलचं टायमिंग आहे. तर तुम्ही जेवण्यासाठी इकडे येत असाल तर 12 नंतरच येऊ शकता. दुपारी रात्री 12पर्यंत हे हॉटेल चालू असतं. आणि स्पेशली ते नॉनव्हेजमध्ये तुम्हाला मच्छी, त्याच्यानंतर मटण, चिकन, सी फूड आहेत, हे देखील इथे अवेलेबल आहेत. तर इथे खूप सारे आयटम आहेत. थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. मटनमध्ये आहेत भरपूर, शाही मुर्गा आहे, त्याच्यानंतर नॉनव्हेजमध्ये कोर्स आहेत, नॉनव्हेजमध्ये मेन कोर्स आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला राईसमध्ये सुद्धा भरपूर आयटम आहेत. इथे तुम्ही भाकरी घेतात 30 रुपयाला आहे, रोटी आहे 30 रुपयाला आहे, त्याच्यानंतर आहेत भरपूर सगळे आयटम आहेत. एवढं सगळं सांगायचं म्हटलं तर मला खूप वेळ लागेल. मी शॉर्टकटलीच तुम्हाला हे सांगतो. जर तुम्ही हांडी वगैरे घेता, चिकन हाफ हांडी 340, फुल 640 असे ते थोडक्यात रेट आहेत. थाळी आलेली आहे बघा. ही खडा चिकन थाळी. याच्यामध्ये तुम्हाला एक अंडा बॉईल आहे,
त्याच्यानंतर इथं चिकन किमा आहे, पांढरा रस्सा आहे, तांबडा रस्सा आहे, ही सोलकढी दिली तुम्हाला आणि इथे आणि भात आहे आणि इथे खरडा चिकन आहे आणि एक तांदळाची भाकरी आली, कांदा लिंबू एवढं आहेत आयटम बघा इथे. बॉक्स में रखा है, सॉरी फोटो डालता हूँ मैं. आणि ही बघा दुसरी आम्ही काळा चिकन थाळी मागवलेली. हा मित्र आहे राजेंद्र, त्याच्यासाठी इथे काळा चिकन आहे, बाकी सगळं सेम आयटम आहेत बघा हे. तर आपण आता चला ट्राय करूया ही खरडा चिकन थाळी. तर चला आपण ट्राय करूया. आता तांदळाची भाकरी आहे, खरडा चिकन आहे, मिरची आहे याच्यामध्ये, खरडा म्हणजे मिरचा आहे, पांढरा रस्सा ट्राय करतो आहे. हा लाजवाब. तांबडा, खूप टेस्टी आहे. आपण सोलकढी थोडीशी घेऊया. झणझणीत आहे. चिकन बघू खाऊन आपण. कांदा बॉईल, कांदा बॉईल, चिकन खिमा आला. चिकन खिमा खूप छान आहे. झणझणीत एक तांबडा रस्सा. हा आत्म्याला शांती भेटली, शांती. या तांबड्या रस्स्यामध्ये शांती आहे, सगळी शांती. पांढरा रस्सा, हा लाजवाब खरंच. मस्त आहे. तुम्ही नक्की येत या मित्रांनो, खरंच तुम्हाला हे जेवण नक्कीच आवडेल. बहुत बढ़िया, बहुत सुंदर. पसीना निकलने लगा, पसीना पूरा झंझनाहट आ रही है, झंझनी. बहुत मस्त लग रहा है दोस्तों. एक बार ज़रूर आओ यहाँ पे और जो अपना थाली है टेस्ट करो, ट्राय करो और फिर बताओ. मित्रांनो आपलं आता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. ऑलमोस्ट जेवण खूप खरंच छान होतं. यांची स्तुती करायचं म्हणून हा मी सांगत नाही आहे, खरंच रिअली मला तर आवडलं. प्रत्येकाचे टेस्ट वेगवेगळे असते. मला यांचा पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, त्याच्यानंतर ना खरडा चिकन, काळं चिकन, ह्या गोष्टी सगळ्या आवडलेल्या आहेत. तांदळाची भाकरी म्हणा, त्याच्यानंतर त्यांनी जो आणि सुपामधील जो भात दिलेला आहे तो पण, त्याच्यावरती तुपाची थोडीशी डाळ टाकलेली आहे, त्याच्यामुळे तो खूपच छान लागलेला सगळ्या गोष्टी ऑल ओव्हर. तर हा व्हिडिओ मित्रांनो मी इथंच संपवत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन कोण आलेलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब राहा. तोपर्यंत धन्यवाद, टाटा, बाय बाय. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आपल्या आणि आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. धन्यवाद.